अमरावतीतल्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील आग प्रकरण आणि या प्रकरणी महिला नेत्यांकडून घटनास्थळाची पाहणी आहे। दोषींवर कडक कारवाई करा, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर म्हणतायत। तर चौकशीतून सगळं काही बाहेर येणार असं सुलभा खोडके यांचं म्हणणं आहे। तर तिथं दोषींना सोडणार नाही असा निर्धार नवनीत राणांचा आहे। उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची। काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचंय, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथे फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। दुर्दैवी घटना म्हणजे विचार करणारीच आहे, कारण एवढ्या नवीन बिल्डिंग मध्ये असं होणं या ठिकाणी फार घातक आहे। आज जी घटना घडली ही खरंच निषेध करण्यासारखी आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलचा बरेच प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी असं असलेलं व्हेंटिलेटर फुटलं आणि त्यामुळे 3 बालक या ठिकाणी गेले। बाकीचे 9 मधले 6 बालक यांना आपण बाहेर हे केलेलं आहे। परंतु यामध्ये कशी झाली, मी आताच CS साहेबांशी बोलली आणि त्यांना म्हटलं की हे जे आपण बघतोय हे व्हेंटिलेटर वगैरे लागतो याच्यावर कंट्रोल कोणाचं होतं, फायर याच्यावर, तर त्यांनी सांगितलं आपलाच माणूस होता, पण रोज चेक करायला पाहिजे होतं। म्हणजे मला वाटतं याच्याकडे काहीतरी दुर्लक्षित झालेलं दिसतंय, याची सुद्धा आपण चौकशी करू। आग लागते आणि फायरची जे गोष्टी असतात ऑडिट झाल्या का ते पाहावं लागेल आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो 1-1, 2-2 स्प्रिंकलर सुरू होते। त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसं ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कार्रवाई नक्की होईल। जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कार्रवाई जरूर करेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।